अश्रुतून हास्याचे शत अंकुर पालविते, अश्रुतून हास्याचे शत अंकुर पालविते, कर्म हास धर्म जगी तोच तिला दिसत असे. एवढंच काय ते मी आत्ता बोलू शकते. आता आपण पुरस्कार सोहळ्याकडे वळूया. कला सामाजिक उद्योग क्षेत्रातील लोकांना हा पुरस्कार देण्यात येतोय. त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्तेच हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. असं म्हणतात, साहित्य संगीत कला विहीना साक्षात पशुपुच्छ विषाणहीना. आता आपण वळूया कला क्षेत्रातील पुरस्काराकडे. कला प्रांतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीच्या यावर्षीच्या मधुसूदन सत्पाळकर पुरस्काराचे मानकरी आहेत स्वानंद किरकिरे. इंदोरमधील शास्त्रीय संगीत गायक कलाकार दाम्पत्य चिंतामणी आणि नीलांबरी किरकिरे यांचा स्वानंद हा मुलगा. त्यामुळे संगीत शिकण्यासाठी शिकवणी लावण्याची गरजच भासली नाही. संगीत हे जन्मतःच स्वानंदच्या तनामनातून वाहत होतं. वाणिज्य शाखेतली पदवी घेतल्यानंतर हा तरुण दिल्लीमध्ये दाखल झाला. तिथल्या NSD अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यानं पदवी घेतली आणि तो नाटकं बसवायला लागला. शहीद भगतसिंगांवरचं त्यांनी नाटक लिहिलं आणि दिग्दर्शितही केलं. स्वराज या चित्रमालिकेसाठी लेखकाच्या शोधात असणाऱ्या निर्मात्यांनी स्वानंद किरकिरे यांना हेरलं, मुंबईला आणलं आणि मग स्वानंदला सूर गवसला. टेलिव्हिजनवरील मालिकांचं लेखन, दिग्दर्शनामध्ये सहाय्य, संवाद लेखन, गीतलेखन, गायन अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि आपली स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली. सुधीर मिश्रांसारख्या गुणी दिग्दर्शकाबरोबर त्यांनी कलकत्ता मेल, चमेली आणि हजारो ख्वाहिशे ऐसी यासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. सुधीरजींनी स्वानंदचं दिल्लीच्या रंगमंचीय दिवसात लिहिलेलं आणि गायलेलं बावरा मन देखने चला एक सपना ऐकलं आणि हजारो ख्वाहिशे ऐसी त्याचा अंतर्भाव करायचं ठरवलं. शंतनू मोहितराय या संगीतकारानं ते स्वानंदजींनीच गावं असा नुसता आग्रह धरला नाही, तर त्यांना ते गायला लावलं. रेकॉर्ड झालं, गाणं बाजारात आलं आणि कर्णोपकरणी झालं. चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदरच संगीतप्रेमी बावरा मन गुणगुणायला लागले. शब्दांवर प्रेम करणाऱ्या स्वानंदजींवर शब्दांचंही तितकंच प्रेम. त्यामुळं साध्या सोप्या शब्दांना ते असे काही अर्थवाही करतात, अर्थात ओवतात की शब्दांचे अलंकार होतात, फुलं होतात, जळते निखारेही होतात. परिणिता, हजारो ख्वाहिशे ऐसी, लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातील त्यांनी लिहिलेल्या गीतांसाठी फिल्मफेअर, अप्सरा, स्क्रीन, आयफा, झी सिने अशा मान्यवर संस्थांनी उत्कृष्ट गीतकार या पुरस्कारासाठी त्यांचं नामांकन केलं. 2005 साली परिणितासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार हा सन्मान झी सिनेतर्फे त्यांना देण्यात आला. यावर्षी लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील गीतासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराच्या राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना मैत्रेय परिवारातर्फे प्रतिवर्षी कला प्रांतातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा मधुसूदन सत्पाळकर स्मृती पुरस्कार स्वानंदजींना देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सूर बावरा, शब्द बावरा, स्वानंद किरकिरे. हा पुरस्कार देण्यासाठी प्राध्यापक प्रवीण दवणे यांना मी मंचावर पाचारण करते. सलग 3 वर्ष आपल्याला महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार मिळालाय. अल्फा गौरव, पी सावळाराम, गदी माडगुळकर अशा कितीतरी पुरस्कारांना आपल्याला गौरवण्यात आले. 2500हून अधिक दिलखुलासे प्रयोग, 50हून अधिक पुस्तकं, 3 नाटकं, ललित लेखन, कविता, कादंबरी असे सर्व प्रकार, वाङ्मय प्रकार जे आपण समर्थपणे हाताळले. 25 वर्षांपासून प्राध्यापक म्हणून देखील अतिशय पवित्र असं ते काम करतात शिक्षणाचं. या प्रसंगी मधुकर सत्पाळकरांचे अत्यंत जवळचे स्नेही होते मैत्रेयचे गुणवंत चौधरी यांना मी विनंती करते की प्रवीण दवणे यांचं स्वागत करावं. श्री गुणवंत चौधरी स्वागत करतायत प्राध्यापक प्रवीण दवणे यांचं. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देण्यात आले.
आणि या प्रसंगी आता प्राध्यापक प्रवीण दवणे यांना मी विनंती करते की पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. मनपूर्वक नमस्कार. महाराष्ट्राच्या सरस्वती विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानतीर्थ रामभाऊ शेवाळकर, आपल्या माझ्या समोरील सर्व मान्यवर, उत्सवमूर्ती, अभिनंदन मूर्ती, आज हृदय विविध भावनांनी भरून आले. एकीकडे या मंगल कार्यक्रमाला कारुण्याची काहीशी किनार, पण मला असं वाटतं की मधुसूदन सतपाळकर यांच्यासारखे जे दिव्य आत्मे असतात ते एका अर्थाने परकाया प्रवेश करून आपलं कार्य पूर्ण करून घेत आहेत. आणि वर्षाताईंना जी शक्ती मिळाली, मैत्रेय परिवार जो सशक्त होतो आहे, तो त्यांच्या दिव्य आत्म्याचा आशीर्वाद आहे, ही माझी मनपूर्वक भावना आहे. विविध तऱ्हेचे पुरस्कार देऊन समाजामधल्या या संवेदनाशील व्यक्तींना पुलकित करण्याचं काम मैत्रेय संघटना करते आहे. आणि मला असं वाटतं की मैत्रेयचं हे काम म्हणजे चौरंगावर न मावणारी देवपूजा आहे, अशी माझी मनापासून भावना आहे. आणि अशा तऱ्हेच्या या सोहळ्यात पुरस्कार देण्यासाठी मैत्रेयांनी माझी निवड केली, हा मला कोणालाही न दाखवता येणारा असा पुरस्कार आहे की जो मी मनात जपलाय. आज आदरणीय कविवर्य, एकीकडे कवी, दुसरीकडे संवाद लेखक, त्याच वेळेला दिग्दर्शन आणि त्याच वेळेला गायक, अशा तऱ्हेचं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेलं स्वानंद किरकिरे हे एक गोजीरवाणं आदरणीय असं नाव, रुपेरी पडद्यावर हे नाव विविध तऱ्हेच्या भूमिकांतून आम्ही पाहतो. आणि ज्यांना अशा रीतीने पाहता येत नाही पण हृदयात जागता येतं, त्यांना पाहण्याची संधी पुरस्काराच्या निमित्तानं आपल्याला आणि मला दिले, हा पण एक भाग्ययोग आहे. खरोखर स्वानंद हे एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं. कारण मुन्नाबाईसारखा वेगळ्या वाटेवर आणि वळणावर नेणारा चित्रपट असो, परिणितासारखा एक तरल आणि 2 ओळींच्या मधून वाहणारा असा एक चित्रपट असो, या दोन्ही विविध प्रकारच्या कथांना न्याय देणारी गीतं ते लिहितात, दिग्दर्शन करतात आणि गातातही. एकीकडे कवी आणि एक सुरेल कंठ, या 2 अतिशय अजोड गोष्टी नियतीने त्यांच्या बाबतीत जोडलेल्या आहेत. एकदा गदिमांनी गमतीने असं स्वतःबद्दल म्हटलं होतं की मी उत्तम गीतं लिहितो पण मला गाता येत नाही, माझीच गाणी मला सुरेल गाता येत नाही, हे म्हणजे हलवायाला मधुमेह असल्यासारखं आहे. परंतु स्वानंद किरकिरेंसारखे एक श्रेष्ठ गीतकार, कवी आणि पुन्हा गायक, हा सुद्धा योग या निमित्ताने आलाय. त्यांचं हार्दिक अभिनंदन मी आणि आपण टाळ्यांच्या गजरात एकदा जोरदार करूया. हा पुरस्कार देताना मी मुद्दामून एक गोष्ट सांगू इच्छितो. आज समाजामध्ये तरलता कुठेतरी हरवण्याची एक जीवघेणी स्पर्धा लागली. शब्दांच्या छटा माणसांना उमगत नाहीत. आतून वाहणारा जो एक रक्तातला हुरहुरीचा आणि घुसमटीचा, उलघालीचा आणि तगमगीचा जो आतला भाव आहे, तो कळणं जरा कमी झालंय. ही तरलता हरवली, त्याप्रमाणे कलेतली सूचकता सुद्धा हरवत चाललंय. खरं म्हणजे समाज प्रवाह जसा जसा पुढे जातो तसं तसं ही तरलता आणि संवेदना अधिक उत्कट व्हायला हवी, पण चित्र मोठं होत चाललंय आणि सूचकता हरवत चालले. हे चित्र विचित्र आहे. आणि त्यामुळे अशा तऱ्हेच्या केवळ नाणं हेच गाणं अशा वातावरणात रोषणाईला महत्त्व येतं आणि निरांजन दुर्लक्षित होते. या काळात स्वानंद
आपली आत वेदनेतून आणि संवेदनेतून भिजलेली लेखणी विविध तऱ्हेच्या लेखनाला प्रवृत्त करतात. हे एक मोठं काम आहे. आणि म्हणून मगाशी म्हटलं, कलावंतांनी आजच्या काळात केवळ कलावंत असून चालणार नाही, त्याला सामाजिक करुणेची जोड हवी आणि ती त्यांना आहे. म्हणूनच सामाजिक पुरस्कार, उद्यमशीलतेचे पुरस्कार याच्याच बरोबर कलेला हा पुरस्कार देऊन मैत्रेयींनी कलेचा आणि कलावंताचा जो गौरव केला आहे, त्या गौरवाचा गौरव मी करतो. आणि टाळ्यांच्या गजरात माझे आवडते मित्र, कवी, गीतकार, संवाद लेखक यांना मी पाचारण करतो. स्वानंद किरकिरे. शब्द, संगीत आणि त्याचबरोबर अभिनय हे त्यांच्या भक्तीचे विषय आहेत. मराठी मनाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत भरून राहिलेलं प्रिय नाव म्हणजे स्वानंद किरकिरे. मी प्राध्यापक प्रवीण दवणे यांना विनंती करते की त्यांना पुरस्कार प्रदान करावा. टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांचं कौतुक करूया. यानंतर स्वानंद किरकिरे यांना मी विनंती करते की त्यांनी या प्रसंगी आपलं हृदगत व्यक्त करावं. नमस्कार. मला बरंच काही करता येतं, गाणी लिहितो वगैरे, पण मला बोलता येत नाही. त्यामुळे मला खरंच माहीत नाही मी इथे काय बोलणार आहे. सकाळपासून मी आज मैत्रेयीबद्दल वाचायला सुरुवात केली, कारण मी इथे येणार. माझी खूप ओळख नव्हती. भटकंती बेसिकली मी वाचायचो पूर्वी. तर अशी छोटी ओळख होती, पण इतकी जवळची ओळख माझी नव्हती या परिवाराची. आणि ती मी करायला सुरुवात केली आज सकाळपासून. आणि वाचता वाचता माझ्या लक्षात यायला लागलं की अरे हे काहीतरी वेगळं काम आहे. हे कुणीतरी कवी मनाच्या माणसांनी साकार केलेली कविता आहे. कवी म्हणजे आपली कविता कोणीतरी जगला आहे आणि काही लोक आपली कविता जगतायत. हे मला कारण जे आत्ता प्रवीणजी बोलले, तरलता आणि सामाजिक ह्यानी जी हरवत चालली आहे, पण तीच गोष्ट कलेसारखी उद्योगांकरता आणि सगळ्या समाजात जर का असं झालं तर मला असं नाही वाटत काही म्हणजे जास्त मोठा प्रॉब्लेम उभा राहू शकतो. पण असं कमी होतंय. आणि असं जेव्हा करताना लोक दिसतात तेव्हा लक्षात येतं की या अशा हरवत चाललेल्या संवेदनाहीन होत चाललेल्या समाजात पण अशी काही लोक उभी आहेत जी दोन्ही हातात म्हणजे आपली जबाबदारी आणि दुसरीकडे पुढे वाढण्याची जी ही आपली काय म्हणतात, नाही बोलतायत. तर मी भेटू शकलो नाही अशी मला खरंच खंत वाटली की मी कधी बंधूजींना भेटू शकलो नाही. खूपच मोठं काम त्यांनी उभं केलं. आणि माझ्या सिनेमाच्याच भाषेत गाण्याची एक ओळ मला लक्षात आली, म्हणजे जी पहिली ओळ माझ्या मनात आली की बंदे में था दम. तर एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो. आणि इतक्या मोठ्या मान्यवरांच्या मध्ये माझ्यासारख्या छोट्याशा एका कलावंताला इतका मान दिला याबद्दल मी अत्यंत आभारी आहे वर्षाची. थँक्यू सो मच. थँक्यू. हे शब्द, हे गीत, हा अभिनय, वीणा आणि मृदुंग येता तर कोठून त्यातील भावरंग. हे हातावरच्या भाग्य नसे रेषांचे, आहे हे संचित देणे भगवंताचे. एवढंच काय ते मी स्वानंद किरकिरे यांच्याविषयी बोलेल. आणि यानंतर सूर्याची प्रार्थना वसंत बापट यांनी शब्दबद्ध केलेली, हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध